मी नीता अरुण आहे. आज ऍक्च्युअल मी तुम्हाला मागच्या 2 व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ न्यूमरोलॉजी, इम्पॉर्टन्स ऑफ न्यूमरोलॉजी ह्या 2 गोष्टी सांगितल्या. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 मास्टर स्ट्रोक सांगणार आहे न्यूमरोलॉजी मधले. आता हे 3 मास्टर स्ट्रोक्स कोणते? तर हे 3 मास्टर स्ट्रोक्स, पहिला आहे मूलांक म्हणजे ड्रायव्हर, दुसरा आहे भाग्यांक म्हणजेच कंडक्टर, तिसरा आहे कुवा नंबर म्हणजेच एंजल नंबर. आता तुम्ही बघाल की ह्यांचा काय उपयोग आहे. तर तुमचा जो काय मूलांक असतो तो काय करतो, आपल्याला आपला मार्ग ठरवून देत असतो. भाग्यांक काय करतो, त्या मार्गावर आपण कसं चालायचं हे ठरवत असतो. आणि कुवा नंबर काय करतो, आपण जेव्हा आपला बर्थ चार्ट बनवतो तर बर्थ चार्ट मध्ये ऍक्च्युअल ओरिजिनली कुवा नंबरची व्हॅल्यू फक्त 25% असते. पण तो तिथे प्लेस केल्यानंतर जर त्याने एखादं प्लेन कंप्लीट केलेलं असेल तर त्याची व्हॅल्यू 25% वरून 100% जात असते. मग हे 3 नंबर आपल्या आयुष्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मग हे 3 नंबर कसे काढायचे हे खूप महत्वाचं आहे. आणि एकदा समजलं तर तुम्ही तुमच्या बर्थ डेटचा ड्रायव्हर, कंडक्टर आणि कुवा नंबर इझिली काढू शकता. मग आपल्याला आता तेच समजून घ्यायचं की हे कसं काढायचं. याच्यासाठी तुम्ही इकडे बघा, मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. पहिलं आहे बघा बर्थ डेट 15/4/1987. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे मूलांक म्हणजे ड्रायव्हर. तर बघा आपली ही जी काय पहिली बर्थ डेट असते फक्त, म्हणजे आता इथे बर्थ डेट कोणती आहे 15. 15 म्हटलं तर 1+5 बरोबर किती होतात 6. म्हणजे 6 झाला तुमचा मूलांक. एकदम सोपं काम आहे बघा. म्हणजे फक्त आपल्या डेटच्या अंकांची बेरीज म्हणजेच असतो मूलांक. दुसरा आहे भाग्यांक. भाग्यांक त्याला आपण म्हणतो कंडक्टर. कंडक्टर का म्हणतो, कारण तो आपल्याला त्या मार्गावरून कसं चालायचं हे सांगत असतो. मग ते काय बघा, आता ही आपली बघा, हा आहे डे, हा आहे मंथ आणि हे आहे इयर. तर या सगळ्यांच्या अंकांची बेरीज म्हणजे असतं कंडक्टर. मग बघा 1+4+1+9+8+7 आणि या सगळ्यांची बेरीज केली तर 5 आणि 1 6 आणि 4 10 आणि 1 11 9 20 20 आणि 8 28 28 आणि 7 35. बरोबर आहे. आणि मग आता 35 मध्ये 2 अंक येतात 3 आणि 5. मग त्या दोघांची बेरीज केली 3+5 बरोबर किती आलं 8. म्हणजे इन शॉर्ट आता तुमच्या लक्षात आलं असेल, ड्रायव्हर, कंडक्टर किंवा मूलांक आणि भाग्यांक काढताना आपल्याला एका सिंगल डिजिट मध्ये आणायचं असतं. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी झाला भाग्यांक 8. बघा, मूलांक काढता आला, भाग्यांक काढता आला. आता आपल्याला काढायचं आहे कुवा नंबर, त्यालाच आपण काय म्हणतो एंजल नंबर. आता बघा तुम्ही बघितलं तर मूलांकासाठी आपल्याला फक्त डे लागत होता, भाग्यांकासाठी डे, मंथ आणि इयर सगळं लागत होतं. आता कुवा नंबर काढायचा असेल तर आपल्याला फक्त इयर लागतं. फक्त काय लागतं इयर. आता इथे इयर कोणतं आहे 1987. मग बघा 1987 1+9+8+7 यांची बेरीज किती येते 25. 25 2+5 किती आलं 7. पण इथे थांबायचं नाही, याच्यात थोडा ट्विस्ट आहे. कारण हा कुवा नंबर काढताना मेलचा कुवा नंबर काढतानाची पद्धत वेगळी आहे आणि फिमेलचा कुवा नंबर काढण्याची पद्धत वेगळी आहे. काय पद्धत वेगळी आहे बघा, मेलचा काढायचा असेल तर इथे किती आला होता 7, तर तो 11 मधून 7 मायनस करायचा असतो. मग 11 - 7 किती आला 4. म्हणजे मेलचा कुवा नंबर आला 4. फिमेलचा काढायचा असेल तर काय करायचं, आपली ही जे काय नंबर आलाय हा 7, त्याच्यात 4 ऍड करायचा असतो. म्हणजे इथे 4 आला म्हणून नाही, तर इन जनरल 4 ऍड करायचा असतो. कोणासाठी फिमेलसाठी. मग 7+4 किती आलं 11. 11 आलं तर 11 1+1 किती झाला 2. म्हणजे मेलचा कुवा नंबर आला 4 आणि फिमेलचा कुवा नंबर आला 2. येतंय लक्षात. बघा, मूलांक, भाग्यांक, कुवा नंबर. आपलं पूर्ण आयुष्य ह्या नंबर्स बरोबर खेळत असतं. कारण आपण जेव्हा आपला बर्थ चार्ट बनवणार आहे तर या बर्थ चार्ट मध्ये हे अंक तर येणारच आहेत, पण त्याचबरोबर मूलांक, भाग्यांक आणि कुवा नंबर हे पण आपण प्लेस करणार आहे. आणि मग आपण आपला बर्थ चार्ट बनवणार आहे. आणि मग एकदा आपला बर्थ चार्ट बनवला की त्यालाच न्यूमरोस्कोप पण म्हणत असतात. आणि तो बनवून झाल्यानंतर मग तुमचं प्रोफेशन काय असू शकतं, तुम्ही बिझनेस करणारे का जॉब करणारे, तुमचे हेल्थ प्रॉब्लेम्स काय कधी असतील, तुमचं नेव्हिगेशन म्हणजे तुमच्या येणाऱ्या वर्षांमध्ये तुम्हाला काय काय फेस करावं लागणार आहे, तुम्हाला कोणत्या वर्षात 100% सक्सेस मिळणार आहे, कोणतं वर्ष तुमच्यासाठी लकी असणार आहे, कोणत्या वर्षी तुमचं मॅरेज होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी यांच्यावरनं क्लिअर होत असतात.
म्हणजे तुम्हाला हे एक गोष्ट समजली तर म्हणजे सर्वात महत्वाचं सांगायचं तर बर्थ चार्ट बनवला गेला तर त्यातले प्रत्येक याच्यानुसार आपण आपल्या आयुष्याचं प्रत्येक गोष्ट ठरवू शकत असतो किंवा आयुष्याबद्दल आपल्याला माहित होत असतं. आणि मग नंतर आपण त्याच्यावर बघत असतो की आता समजा झालंय आणि मग काही नंबर तरी सुद्धा एवढं सगळं करूनही काही नंबर मिसिंगच आहेत. मग ते नंबर मिसिंग असेल तर त्याचा प्रभाव आपल्या याच्यावर पडतोच आयुष्यावर. मग तो कसा नंतर ते पुढच्या व्हिडिओज मध्ये आपल्याला ते कळणारच आहे की जर नंबर मिसिंग असतील तर काय केलं गेलं पाहिजे, काय काय त्याच्यासाठी छोटे छोटे उपाय असतात. आता इथे मी जे तुम्हाला सांगितलं की हे 2 नंबर आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, ड्रायव्हर आणि कंडक्टर. आता ड्रायव्हर आणि कंडक्टर म्हटले तर याचे एकूण 81 कॉम्बिनेशन्स आहेत. किती कॉम्बिनेशन्स आहेत? 81 कॉम्बिनेशन. आणि ह्या 81 कॉम्बिनेशन्स मध्ये काही कॉम्बिनेशन तर एकदम बेस्ट आहेत. म्हणजे 5 कॉम्बिनेशन बेस्ट कॉम्बिनेशन आहेत. त्याच्यानंतरचे तुमचे काही कॉम्बिनेशन अपोजिट कॉम्बिनेशन्स आहेत आणि काही अँटी आहेत. मग बेस्ट कशाला म्हणायचं, अपोजिट कशाला म्हणायचं, अँटी कशाला म्हणायचं, आणि हे जर असं असेल तर त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो, कसा प्रभाव पडतो, मग आपल्या आयुष्यात कधी कधी हर्डल्स काय येतात, त्याला कारण हे सुद्धा असू शकतं. मग पुढच्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला हेच अजून क्लिअर करणार आहे की ह्या प्रत्येक गोष्टी आपल्या आयुष्यात कशा मॅटर करतात. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ नीट बघा आणि ह्या व्हिडिओतून मी जी जी माहिती देईल ती तुमच्या आयुष्यावर कशा पद्धतीने छानपैकी सकारात्मक प्रभाव टाकू शकते ते बघा. म्हणून कीप वॉचिंग फॉर युअर बेटर लाईफ. अंटिल देन लिव्ह लाईफ किंग साइड. गुड डे अँड गुड बाय.